4 ते 5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोयनाड या गावापाशी येऊन पोहोचलो. आता या गावामध्ये आपण नाश्ता करणार आहोत आणि आपला पुढचा प्रवास चालू करणार आहोत. कोकणात येताना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघलं तर रस्त्याने ट्रॅफिक लागण्याची भीती कमी राहते. त्याचबरोबर कोकणात येताना सर्वांनी हवामान खात्याचे अंदाज व पुढील काही बातम्या देखील पाहणं गरजेचं आहे. कदाचित काही कारणास्तव काही बीचेस बंद देखील असू शकतात. आता आपण अलिबागला येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला 50 रुपये पार्किंग फी द्यावी लागते. सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवारी या ठिकाणी फार गर्दी असते. त्यामुळे जर आपल्याला निवांत या ठिकाणी यायचं असेल तर हे दिवस सोडून यावे. या ठिकाणी भरपूर अशा वॉटर ॲक्टिव्हिटीज देखील आहेत. त्याचा आनंद देखील आपण घेऊ शकतो. त्यानंतरच बीचवरती दिसणारा हा कुलाबा किल्ला. या ठिकाणी जाण्यासाठी आपण पायी देखील जाऊ शकतो, परंतु आता पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे तो रस्ता बंद आहे. इथून पुढे परत आपण आता 17 किलोमीटर पुढे जाऊन रेवदंडा किल्ल्यापर्यंत पोहोचतो. तर या किल्ल्यावरती पाहण्यासारखं जास्त काही नाही, परंतु व्ह्यूज आणि या ठिकाणी असणारे स्ट्रक्चर फार सुंदर आहेत. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सातखनी बुरुज पाहण्याची वेळ आहे. किल्ल्याच्या बाहेर लगेच आपल्याला पाहायला मिळतो तो रेवदंडा बीच. बीचवरून समोर दिसतोय तो कोरलाई फोर्ट. काशीला जाताना मध्ये लागणाऱ्या रस्त्यातून वाट फुटते आणि तिथून कोरलाई गावातून आपण कोरलाई किल्ल्याजवळ पोहोचतो. रस्त्याच्या कामामुळे ती वाट बंद होती, त्यामुळे आम्ही सरळ काशीद बीचवरती आलो. काशीद बीच बराच मोठा बीच आहे आणि या ठिकाणी पर्यटकांची गर्दी कायमच असते. ह्या बीचवर देखील तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज, फन ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतील. त्या सर्वाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आपण आता या ठिकाणी 2 दिवसाचा स्टे करणार आहोत, त्यामुळे या बीचवरून जाऊन आता आपण लगेच एक रूम पाहणार आहोत. $1,000 ते 1,500 पर्यंत या ठिकाणी रूम भाडे आकारले जाते. त्यामध्ये आपण 4 ते 6 जण झोपू शकतो. रूमवरून आल्यानंतर संध्याकाळी आपण सनसेट पाहायला आलो आहोत. या ठिकाणचा व्ह्यू पाहून परत आम्ही पाण्यात उतरलो होतो. बीच पासून 500 मीटरच्या अंतरावरतीच आम्हाला ही रूम मिळाली होती. या ठिकाणचं वातावरण आणि सर्व गोष्टी फार छान होत्या. सकाळी 12 वाजता आम्ही इन केलं होतं आणि उद्या आम्हाला 12 वाजता आउट करायचं आहे. आता कोकणातील सकाळचा सनराईज पाहून आता आम्ही पुण्याकडे निघालो आहोत. पुढे लोणावळ्यात आल्यानंतर आपण एकविरा आईचं दर्शनासाठी देखील येऊ शकता. या ठिकाणी देखील भाविकांची फार गर्दी असते. या ठिकाणी आतमधील लेण्यांमध्ये जाऊन आपण पाहू देखील शकतो, परंतु पाचच्या आतमध्ये आलं तरच आपल्याला ही सर्व गोष्टी पाहायला मिळणार होत्या.
अशा प्रकारे आपले 2 दिवसाची ट्रिप सक्सेसफुल झाली होती. धन्यवाद.